सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकतोय मराठी टेक्स्टबुकमधील धडा नंबर 7, लेसन नंबर 7 आणि या धड्याचं नाव आहे फूटप्रिंट्स. लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. ओके, तर धड्याचं जे टायटल आहे, लेसनचं जे नाव आहे फूटप्रिंट्स, त्याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळालेला असेल. फूट याने पाय आणि प्रिंट्स म्हणजे पायाचे ठसे. ओके, तर ॲक्च्युली मराठी ह्या विषयाच्या ह्या धड्याला म्हणजे ह्या लेसनला जे नाव देण्यात आलेलं आहे ते इंग्लिश नाव आहे. हा फूटप्रिंट्स हा जो वर्ड आहे तो इंग्रजीमधला वर्ड आहे. ओके, तर ह्या पाठाचं किंवा या धड्याचं जे टायटल आहे ते आधी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे, मगच तुम्हाला पुढचा धडा व्यवस्थित समजेल. फूटप्रिंट्स ज्याचा अर्थ मराठीमध्ये आहे पायाचे ठसे. तर ह्या पायाच्या ठशाबाबत लेखक प्रदीप आवटे यांनी आपल्याला आपल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे धरणी मातेला जो प्रदूषणाचा म्हणजे पॉल्युशन जे होत आहे किंवा पॉल्युशनाचा जो त्रास होत आहे तो त्रास आपण कसा घालवू शकतो, आपण काय केलं तर तो त्रास नष्ट होऊ शकतो, ते त्यांनी ह्या पाठातून आपल्याला शिकवलेलं आहे. तंत्रज्ञानातून, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, की टेक्नॉलॉजीमुळे आपल्या ह्या निसर्गाला, ह्या नेचरला, या धरणी मातेला जो प्रदूषणाचा त्रास झालेला आहे त्या प्रदूषणापासून कसे वाचवायचे, ह्या धरणी मातेला कसं सेव्ह करायचं ह्याची शिकवण देणारी ही एक विज्ञान कथा आहे. विज्ञान कथा म्हणजे विज्ञान याने सायन्स, विज्ञान कथा म्हणजे सायन्सशी रिलेटेड अशी ही कथा, अशी ही स्टोरी ह्या पाठामध्ये फूटप्रिंट्स टायटलद्वारे दिलेली आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला इन शॉर्ट म्हणजे एकदम थोडक्यात हिंदीमध्ये ही कहाणी, ही फूटप्रिंटची कहानी सांगते, लक्ष द्यायचं. इस पाठ में हमें कुछ कैरेक्टर्स मिलते हैं. वो है, पहला कैरेक्टर है अभिषेक, देन सुमित, देन स्नेहल, बाबा, पावड़े काका एंड रेखा मौसी. यानी इस प्रकार के कैरेक्टर्स, यानी इतने कैरेक्टर्स हम इस कहानी में मिलते हैं. तो सुमित एक लड़का जो कानपुर में आईटी की एजुकेशन कंप्लीट कर रहा है और अभिषेक ये सुमित का मामा का लड़का है. सुमित के मामा का लड़का अभिषेक है और स्नेहल जो है वो अभिषेक की बहन है, यानी वो भी सुमित के मामा की लड़की है. अब बाबा जो कैरेक्टर है वो अभिषेक और स्नेहल के पिताजी है. पावड़े काका जो कैरेक्टर है वो स्नेहल और अभिषेक के पिताजी के फ्रेंड है, मित्र है पावड़े काका. और रेखा मौसी ये अभिषेक और स्नेहल के घर में काम करने वाली एक नौकरानी है, जो झाड़ू पोछे का काम करती है, वो एक नौकरानी रेखा मौसी. तो इतने सारे कैरेक्टर्स इस कहानी में है. और कहानी अब इस प्रकार की है कि एक दिन सुमित अपने मामा के घर यानी अभिषेक के घर आ जाता है अपने लैपटॉप के साथ. सुमित के पास एक लैपटॉप है. जब वो आता है उस रात दोनों मतलब अभिषेक और सुमित सो जाते हैं और दूसरे दिन सुबह जब सुमित जाग जाता है तभी वह अपने मामा जी को यानी अभिषेक के पिताजी को कहता है कि मैंने एक
फुटप्रिंट्स नाम का ऐप तैयार किया है और उस ऐप से हमें पता चलेगा कि किसके पैर गंदे हैं। गंदे का मतलब क्या है? कीचड़ और मिट्टी से भरे हुए ऐसी गंदगी नहीं, तो पोल्यूशन से यानी प्रदूषण से भरे हुए किसके पैर प्रदूषण से भरे हुए हैं और किसके पैर क्लीन है। अब एक कहानी किस प्रकार है देखो। रेखा मौसी जो स्नेहल और अभिषेक के घर में लादी पोंछने का काम करती है, वो उस दिन उस घर में स्नेहल के घर में लादी पोंछ रही थी और रेखा मौसी के पैरों में जो मिट्टी लगी हुई थी वही मिट्टी उस घर के फ्लोर पर लादी पर मिट्टी वो लादी साफ कर रही थी और उसी के पैरों की मिट्टी उस लादी पर पड़ रही थी। तो स्नेहल ने देखा और स्नेहल रेखा मौसी को चिल्लाई और कहने लगी कि क्या मासी, आप खुद ही ये टाइल्स यानी लादी साफ कर रहे हो और खुद ही उसे गंदा कर रहे हो। फिर सुमित ने स्नेहल का कहना सुना था और सुमित ने अभी कहा अपने मामा जी को कि हम इस ऐप द्वारा डिसाइड कर सकते हैं कि किसके पैर गंदे होते हैं और किसके क्लीन होते हैं। अब ये ऐप कैसा था देखो कि उसमें सुमित कुछ क्वेश्चन के आंसर्स उसमें भर देता था और उस आंसर के अनुसार वहाँ रिज़ल्ट मिलता था कि पैर जिसके फुटप्रिंट्स वहाँ लिए गए हैं वो फुटप्रिंट्स गंदे हैं यानी डर्टी है या क्लीन है। तो सुमित ने पहले रेखा मासी को कहा कि चलो मासी, हम आपके फुटप्रिंट्स लेकर ये डिसाइड करते हैं कि आपके फुटप्रिंट्स गंदे हैं या क्लीन है। और उसके लिए उसने रेखा मौसी को कुछ क्वेश्चन पूछे जिसके आंसर रेखा मौसी को देने थे। तो उसमें से पहला क्वेश्चन था कि मावशी तुम्ही कुठे राहता, मतलब आप कहाँ रहते हो। फिर यहाँ से आपका घर कितने किलोमीटर दूर है और फिर आप अपने घर से इस घर तक कैसे आते हो, यानी कैसे मतलब किसी व्हीकल के सहारे आते हो या खुद बाय वॉक आते हो। और आज तक आपने अपने घर के आसपास कितने पेड़ लगाए हैं। इतने सारे क्वेश्चन ये सुमित रेखा मासी को पूछता है और रेखा मासी उसके जवाब देते हैं और जो भी जवाब उसे मिलते हैं वो उस ऐप में भर देते हैं। फिर उन्हीं के घर में जो पावड़े काका नाम के इंसान आते थे, ये रिच फैमिली से इंसान थे। अपने ऑफिस जाने के लिए, कहीं मार्केटिंग के लिए जाना होगा तो, किसी रिलेटिव्स के घर जाना होगा तो ये पावड़े काका अपनी पर्सनल व्हीकल यानी कार यूज़ करते थे। वह हर जगह कार में बैठकर जाते थे, कार में बैठकर आते थे। कभी ऐसे वॉक नहीं करते थे, यानी कभी ऐसे मिट्टी पर वो पैर नहीं रखते थे। तो सुमित ने जिस प्रकार के क्वेश्चंस रेखा मासी को पूछे थे वैसे क्वेश्चन इस पावड़े काका को भी पूछते हैं और पावड़े काका जो भी आंसर देते हैं वो उसमें भर देते हैं और बाद में दोनों का रिज़ल्ट मिलता है। रेखा मासी का भी फुटप्रिंट्स का रिज़ल्ट मिलता है और पावड़े काका के भी फुटप्रिंट्स का रिज़ल्ट मिलता है। और वो रिज़ल्ट में क्या दिखाई देता है कि जो इंसान बिल्कुल अपने पैर गंदे नहीं करता है, गंदे मतलब मिट्टी या कीचड़ में नहीं रखता है, उस इंसान के फुटप्रिंट्स का रिज़ल्ट आता है वेरी वेरी डर्टीएस्ट फुटप्रिंट्स। और जो औरत यानी रेखा मासी दिन भर कीचड़ और मिट्टी में काम करती है, घूमती है, उसके पैरों का फुटप्रिंट्स का रिज़ल्ट आता है कि मोस्ट ब्यूटीफुल एंड क्लीन फुटप्रिंट्स। अभी ऐसा क्यों? कारण
कि इस पावड़े काका के पैरों में जो दिन भर कार में बैठकर यहाँ वहाँ ट्रैवल करते हैं, तभी कार का जो डीजल और जो भी पेट्रोल जो कार में डाला जाता है, उसका जो धुआं है, कार्बन, जिन्हें कार्बन कहते हैं, वो कार्बन जो हमें अपने आँखों से नहीं दिखाई देता है, लेकिन वो कार्बन के कई यो धुआं और वो जो उसमें से जो भी छोटे छोटे पार्टिकल्स है, वो उसके पैरों में बैठ गए थे। और उसके पैर साइंस के अनुसार, यानी विज्ञान की दृष्टि से, उसके पैर डर्टी यानी पॉल्यूटेड हो चुके थे। तो अभी हमें पोल्यूशन, जैसे स्टार्टिंग में मैंने बताया कि तंत्रज्ञान यानी टेक्नोलॉजी के कारण जितनी प्रगति, जितनी इम्प्रूवमेंट, अपने प्रोग्रेस हमने टेक्नोलॉजी में किया है, उतना ही हमारे यहाँ मतलब इस वातावरण में पोल्यूशन दिन न दिन बढ़ता जा रहा है। तो इस पार्ट में बताया गया है कि टेक्नोलॉजी का उपयोग या वापर जहाँ तक हमें ज़रूरी है वहाँ तक ही करना है, नहीं तो बाकी चीज़ों का भी वो उपयोग करके हम ये पोल्यूशन, ये प्रदूषण को टाल सकते हैं। ओके, तो अब हम पैराग्राफ वाइज एक्सप्लेनेशन सुनेंगे। ओके, तो टेक्स्टबुकमध्ये लक्ष द्या। तुमच्यासमोर टेक्स्टबुक असतील, पेज नंबर 23 आहे आणि धडा नंबर 7 फुटप्रिंट्स। लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे। 1966 याने त्यांचा जन्म 1966ला झाला। प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार। त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह, जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा कादंबऱ्या, 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेखसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। म्हणजे ह्या लेखक डॉक्टर प्रदीप आवटे ह्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह याने कविता, तसेच त्यांनी किशोर मुलांसाठी लिहिलेल्या कथा कादंबऱ्या याने तरुण मुलांसाठी लिहिलेले कथा आणि कादंबऱ्या व तसेच ललित लेखसंग्रह हे सगळं प्रकाशित झालेलं आहे। माझ्या आभाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। म्हणजे त्यांना वेगवेगळे असे अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत। ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणीमातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच, आता वृक्ष संवर्धन ह्या शब्दाचा अर्थ आहे वृक्ष याने झाडं आणि संवर्धन करणे म्हणजे वाढवणे, की प्रत्येकाने झाडांना लावून, झाडांचं वृक्षारोपण करून झाडं वाढवली पाहिजेत, त्याला म्हणतात वृक्ष संवर्धन। तर वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनाऐवजी, वैयक्तिक याने पर्सनल, की पर्सनल वाहनं याने पर्सनल व्हेकल्स जे असतात, तर वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा। पर्सनल म्हणजे आपल्या स्वतःची कार वापरण्यापेक्षा आपण एखाद्या रिक्षामध्ये किंवा एखाद्या बसमध्ये प्रवास करावा, असं इथे लेखक सांगतात। त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे। पर्यावरण याने एन्व्हायरमेंट संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे। तर बघा मुलांनो, काही लोकांना असं वाटतं की आपण आपल्या स्वतःच्या व्हेकलमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार म्हणा किंवा एखादी टू व्हीलर म्हणा, त्याच्यावर आपण प्रवास करतो म्हणजे आपण खूप म्हणजे श्रीमंत किंवा आपण आपला स्टँडर्ड, आपलं लेवल खूप वाढलेलं आहे असं लोकांना वाटतं। पण प्रत्यक्षात आपल्याला हे कळत नाही
की एका घरातून 4 माणसं जर 4 प्रकारचे व्हेइकल्स याने बाईक वगैरे वापरत असतील तर एका घरातली ती 4 माणसं प्रदूषणामध्ये रोज या हवेमध्ये रोज किती प्रदूषण करतात किंवा किती त्या पेट्रोलचा किंवा त्या डिझेलचा धूर कार्बन आपण हवेमध्ये किती सोडतो ह्याचा विचार आपण करत नाही. तर ही जी कथा आहे फूटप्रिंट्स ही एक विज्ञान कथा आहे, म्हणजे सायन्सशी रिलेटेड अशी कथा आहे. आणि ह्या कथेत आपल्याला तेच सांगितलेलं आहे की जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला आणि स्वतःचे व्हेइकल्स न वापरता जर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला तर आपण आपल्या ह्या धरती मातेला प्रदूषणापासून खूप दूर ठेवू शकतो किंवा प्रदूषणापासून तिचा बचाव करू शकतो. तर आता आपल्याला ही स्टोरी शिकायची आहे की अभिषेक सुमित ह्यांच्यात कोणकोणत्या प्रकारचं संभाषण झालेलं आहे आणि सुमितने कसं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की कोणते पाय हे डर्टी आहेत म्हणजे प्रदूषणाने भरलेले आहेत आणि कोणाचे पाय हे पल्युटेड आहेत किंवा पल्युटेड नाहीत याने क्लीन आहेत. तर ते सुमितने तयार केलेल्या एका ॲपवरून आपल्याला इथे शिकायचं आहे. तर लक्ष द्या, मी आता पॅरेग्राफ वाईज एक्सप्लेन करते. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. कामवाल्या म्हणजे घरात काम करायला येणारी ती रेखामावशी आली. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्याकडे आपला मोर्चा वळवला. म्हणजे ती बाई, काम करणारी बाई घरात आली आणि डायरेक्ट ती कुठे गेली, किचनमध्ये. आणि किचनच्या सिंकमध्ये म्हणजे बेसिनमध्ये जिथे सगळी भांडी घासण्यासाठी साफ करण्यासाठी ठेवलेली होती त्या ठिकाणी ती गेली आणि ती भांडी साफ करायला लागली. म्हणजे जे काही वेसल्स तिथे ठेवलेले होते ती भांडी ती साफ करायला लागली. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला, म्हणजे अभिषेक लेट उठला. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. कानपूर ह्या शहरातून या अभिषेककडे सुमित नावाचा एक मुलगा आलेला. आता हा कोण होता? सुमित म्हणजे अभिषेकचा आते भाऊ. आते भाऊ का मतलब है फूफी का लड़का, जिन्हें मतलब अपने डैडी की बहन, जिसे आप बुआ कहते हो. तो बुआ का लड़का याने ज्याला मराठीमध्ये आते भाऊ म्हणतात. तर हा सुमित अभिषेकचा आते भाऊ होता, बुआ का याने फूफी का लड़का था. तो IIT कानपूरला शिकत होता. तो IITमध्ये कानपूरला इंजिनिअरिंग करत होता. IIT म्हणजे IIT इंजिनिअरिंग तो करत होता. तर हा सुमित इथे अभिषेककडे येतो आणि काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पासोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. सुमित ह्या अभिषेकला आपल्या लॅपटॉपमधले वेगवेगळे प्रोजेक्ट याने प्रकल्प दाखवत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले, म्हणजे त्यांना झोपायला उशीर झाला. काय हो, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता, हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होती. फरशी याने टाईल्स, लाद्या ज्याला आपण म्हणतो. तर ही रेखा मावशी लाद्या पुसत होती, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली. स्वच्छतेची भोक्ती का मतलब है कि जिसे स्वच्छता खूब पसंद थी, यानी वो क्लीननेस बहुत लाइक करती थी, ऐसी वो स्नेहल थी. रेखा मावशी ही बिचाऱ्या वरमल्या होत्या. वरमणे ह्याचा अर्थ आहे की संकोच वाटणे, लाज वाटणे. आता क्या हुआ कि ये रेखा मावशी
टाईल्स पुसायला लागलेली आणि तिच्या पायाला जी माती होती तीच माती पुन्हा त्या टाईल्सवर पडत होती. हे स्नेहलने बघितलं आणि स्नेहल रेखा मावशीला ओरडल्या. स्नेहल काय बोलली की अरे रेखा मावशी, तुम्हीच लाद्या पुसता आणि तुम्हीच पुन्हा तिथे घाण करता. मतलब आप खुद सफाई कर रहे हो और आप ही वहाँ फिर से गंदगी फैला रहे हो. अशी ती स्नेहल रेखा मावशीला ओरडली. त्यामुळे रेखा मावशीला वाईट वाटलं, तिला संकोच वाटला. पण हे सगळं अभिषेक आणि सुमित ऐकत होता. अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शानं काम करते बाई. आता ही जी भाषा आहे ना, ही लँग्वेज गावामध्ये म्हणजे रुरल एरियामध्ये राहणाऱ्या माणसांची मराठी भाषा आहे. ही भाषा काही प्युअर मराठी नाही, अशुद्ध अशी मराठी भाषा, पण ती त्यांची बोलीभाषा आहे. तर त्या बोलीभाषेमध्ये ही रेखा मावशी स्नेहलला काय सांगते, अहो स्नेहाताई म्हणजे अहो स्नेहलताई, मी कुठे एसीत बसून शानं काम करते बाई. म्हणजे मी काही एसीमध्ये बसून काम करत नाही असं ती सांगते. शेणा मातीत काम करावं लागतं. ती काय सांगते, मी एसीमध्ये बसून काम नाही करत, तर मला शेणामध्ये, शेण म्हणजे गोबर आणि माती यानी मिट्टी, की मला अशा शेणा मातीमध्ये काम करायला लागतं. आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समजा उखलला आहे. आणि ती काय म्हणते की मी ज्या रस्त्याने तुमच्या घरी येते ना, तो आमच्या वस्तीचा म्हणजे आमच्या गावाचा रस्ता सगळा उखलला आहे. उखलला आहे म्हणजे सगळा फुटला आहे, सगळा उखलला आहे, तो सगळा खराब झाला आहे. समधी धूळ लागती पायासनी. त्या रस्त्याची सगळी धूळ माती याने डट माझ्या पायाला लागते. आणि 10-10 मिनटाला हातपाय धुवायला ये बी नाही आणि पाणी तरी कुठून हाय बक्कळ. आणि ती काय म्हणते की 10-10 मिनटाला मी काही पाय धुवू शकत नाही, कारण तेवढं पाणी पण नाही आणि तेवढा माझ्याकडे वेळ पण नाही. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहलला कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. आता स्नेहल ने पहले उसे डांटा, लेकिन बाद में उसको बुरा लगा आणि म्हणून ती रेखा मावशीला सॉरी म्हणते आणि सांगते की सॉरी, मी तुम्हाला बोलली, पण मला तसं बोलायचं नव्हतं. मी आपल्या लाद्या खराब होतात म्हणून तुम्हाला बोलली, अशी ती म्हणाली. आणि तिला आठवलं की बिचारी रेखा मावशी, तिच्या पायामध्ये नीट चपलासुद्धा नसतात. ज्या चपला ती पायात घालते ते सगळे तुटलेले आणि खराब असे झालेले चप्पल ती पायात घालते. रेखा मावशीच्या आवाजाने सुमित जो वरच्या खोलीत झोपला होता तो जागा झाला आणि तो हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. आता सुमितला समजलं की स्नेहल आणि रेखा मावशीमध्ये कोणतं बोलणं चाललेलं आहे. तेवढ्यात पावडे काकाही आले. आता सुरुवातीला मी सांगितलं आहे पावडे काका हे स्नेहल आणि अभिषेकच्या वडिलांचे मित्र. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिले. फरशी म्हणजे लाद्या, टाईल्स पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेले. तळव्याकडे म्हणजे पायाकडे गेले. एकदम गोजिरा याने व्हेरी व्हेरी ब्युटिफुल या प्रिटी, सुंदर गुलाबी तळवा, पिंक कलरचे त्यांचे पाय. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. चिरण्या ह्या शब्दाचा अर्थ आहे क्रॅक. बघा, आपल्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पायाला क्रॅक्स जातात, त्याला मराठीमध्ये चिरण्या म्हणतात. तर एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी
स्वतःशीच पुटपुटली. आता रेखा मावशीने बघितलं की ह्या पावडे काकांचे पाय एकदम सुंदर गुलाबी रंगाचे, पायाला कुठेच क्रॅक नाहीत, कुठेच माती नाही, एकदम सुंदर ब्युटिफुल लोण्यासारखे, म्हणजे लोणी याने मक्खन बटर की लोणी जिस प्रकार एकदम स्मूथ होता है वैसे ही पावडे काकांचे पायसुद्धा एकदम मऊ मऊ. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. आता ह्या रेखा मावशीने पावडे काकांचे पाय पाहिले आणि नंतर आपल्या पायाकडे पाहिलं आणि पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या, माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. आता रेखा मावशीने स्वतःचे पाय बघितले. तिने आपले पाय आणि पावडे काकांचे पाय ह्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं, तुलना केली आणि तिला काय दिसलं की तिचे स्वतःचे पाय हे अतिशय घाणेरडे होते. त्याला क्रॅक्स गेलेले होते, त्या क्रॅकमध्ये माती भरलेली होती आणि ती असा विचार करत होती. तेवढ्यात अभिषेकचे बाबा आले आणि पावडे काका आणि अभिषेकचे बाबा कुठेतरी बाहेर जायला निघाले. तेव्हा हा सुमित अभिषेकच्या बाबांना म्हणजे आपल्या मामाला काय म्हणतो, मामा मी एक ॲप तयार केलं आहे, त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितने सांगितलं. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? टेक्नोसॅव्ही म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये एकदम एक्सपर्ट असलेला असा माणूस ज्याला म्हणतात टेक्नोसॅव्ही. तर आता मामा सुमितला काय म्हणतो, अरे आपले पाय स्वच्छ आहेत की घाणेरडे आहेत हे पाहायला आपल्याला ॲप कशाला पाहिजे? तुम्ही लोक काय पण करत असता. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे हे विसरलात की काय तुम्ही? बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दल आपली मळमळ व्यक्त केली. मळमळ म्हणजे मनामध्ये असलेला राग. मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची, त्याचं नाव आहे फूटप्रिंट. सुमित मामाला सांगतो, अरे मामा तू मी जो ॲप तयार केला आहे ना त्याची गंमत बघ, त्याचं नाव आहे, माझ्या ॲपचं नाव आहे फूटप्रिंट्स. असं म्हणत सुमितने आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशीपासून. आणि काय सांगितलं, आपण आता रेखा मावशीपासून सुरुवात करूया. ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीने नोंदवला होता आक्षेप याने ऑब्जेक्शन, की ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीला ऑब्जेक्शन आहे ना त्या बाईच्या पायापासून आपण सुरुवात करूया. स्नेहलचा चेहरा पडला. आता हा वाक्प्रचार आहे. चेहरा पडणे म्हणजे स्वतःची लाज वाटणे. तिला स्वतःचाच राग आला. सुमितने आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुमितने काय केलं की आपल्या मोबाईलमधून त्याने ते ॲप काढलं आणि रेखा मावशीला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. ओके, स्टॉप या.